तर कसं आहे पब्लिक सकाळी दुपारचा रामराम बरं का फशिप सुटली 3 वाजता आता मी चाललो घरी बरं का वातावरण एवढं भारी दिसलं म्हणलं चला व्हिडिओ तर काढून घेऊ इथं. आणि आज सकाळी घरून निघताना गाडी एकदम चकाचक होती आणि इथं आल्यावर आपली गाडीची कंडिशन पाय इंजन समोरचं मुंडकं मागचं ते शेपूट सापूट पुरा चिखला ना जाम भरेली बरं का. हे सगळं याच्यामुळे झालं समोरच्या साईडला मागच्या साईडला नाही का डंपरच नाही ते डंपर नसल्यामुळे असं झालं. सकाळी मी लय हळू स्पीड ना कारण नाही का थोडं स्पीड मध्ये चालवा ट्राय करे पुढे चिखला माझ्या अंगावर उडून रस्त्यात येता डोळ्यात काय गेलं काय मी डोळा पाकाचा खतरनाक लाल चटक झालं त्याच्या आतमध्ये सुजाले येऊन झालं पाय आणि हात बी थोडेसे नाही का घाण व्हायला होते. आता हात पाय धुतो आणि डोळ्याला थोडं थंड पाण्याने धुवून काढतो. आणि हे नाही का आपल्या गाडीचे बा दोन्ही डंपर आहे आणि बाजूला फिल्टर आणि ते आणि हे पुरा गाडीचं सामान माझ्याकडे अर्ध जमा आहे बरं काही म्हणजे नाही का मॉडिफिकेशनच्या नादात मी नाही का अर्ध सामान काढून ठेवेल घरामध्ये. हे पा मागच्या साईडचा जो तुकडा मी कट करेल याला बसवायचं सगळ्यात पहिले नाही यू आकाराची वाइंडिंग तार करून घ्यायची अशी आणि नाही का खड्डे पाडून घ्यायचे ते डंपरला आणि तुकडे आणि हे दोन्ही साईडला नाही का मॅचिंग होल करून घ्यायचे बरोबर तोंडासमोर तोंडे होल आले पाहिजे. मी आपण इथं 5-6 होल तर बरोबर तिथे 5-6 होल नाही का. दुपारी लागते आपल्याला मॅगीची भूक मग दुकानातून मॅगी आणतो आणि मस्त पैकी मॅगी बनवतो आपल्या हाताने. तसं तर नाही का लालवाली आवडती पण लालवाली नव्हती म्हणून पिवळी आणली बरं का मस्त लागली पण एक नंबर ही. नंतर आलो मग मी मम्मी पडेगाव मध्ये तर मस्त आम्ही रेनकोट घेतला आणि आंबे बिंबे फालुद्याची दुकान मस्त पैकी पार्सल फालुदी घेतली 140 रुपयाची फालुदे.